एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघतोय पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्यामध्ये आपण आता करणार आहे 4.1ला सुरुवात. 4.1 एक्सरसाइज आहे तुमचा, त्याला आपण सुरुवात करणार. त्याच्याबद्दल काही बेसिक एकदम इन्फॉर्मेशन आहे, जसे की लाईन म्हणजे काय किंवा लाईनचा स्लोप म्हणजे काय असते, ते तुम्हाला कसं फाइंड करायचं असते, ह्याची आपण सुरुवात करूया. हे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखादी लाईन दिली असेल, कोणती एखादी लाईन आपण ड्रॉ केली, आपली लाईन आहे समजा, आणि लाईनचा आपल्याला स्लोप काढायचा आहे किंवा कोणती पण लाईन तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाईन अशी घेऊ शकता. फक्त लाईन ही वाय ॲक्सिस सारखी घ्यायची नाही, त्या स्लोप नॉट डिफाईंड असते. त्या लाईन तुम्ही अशी घेऊ शकता. लाईन कशी पण घ्या तुम्ही, एक लाईन आहे, दुसरी लाईन आहे, तिसरी लाईन आहे. ओके, फक्त ही जी लाईन आहे ना वाय ॲक्सिसची, त्याला पॅरलल लाईन कोणती घ्यायची नाही, त्या स्लोप नॉट डिफाईंड असते. ओके, त्याचा स्लोप काय नॉट डिफाईंड, हे लक्षात ठेवा तुम्ही. मला कळलं का बरं असते, पुढे गेला नॉट डिफाईंड का बरं असते. ओके, तर मी काय सांगतो, लाईन 3 दिलं तुम्हाला, एक 1, 2 आणि 3 वर लाईन आहे. ह्या लाईनचा एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल म्हणजे तुमचा स्लोप असतो. एक्स ॲक्सिस बरोबर केलेला अँगल म्हणजे इथे एक्स ॲक्सिस आहे, इथून इथपर्यंत एक अँगल ड्रॉ करा. हे थिटा नाव द्या. हे जे काय आहे त्याला टॅनची व्हॅल्यू काढायची, म्हणजे टॅन ऑफ थिटा काढायची. टॅन ऑफ थिटा म्हणजे काय झाला, स्लोप झाला. कळते काय? आता ही जर लाईन बघितली तर हे एक्स ॲक्सिस आहे आपला, एक्स ॲक्सिस बरोबर एक लाईन काढा इथपर्यंत आली, हे थिटा नाव द्या. हे पण काय झालं बघा, टॅन थिटा. ही एक लाईन आहे आपली. ओके, आणि एक्स ॲक्सिस आहे, तुम्ही इथपर्यंत जावा. हे काय झालं परत थिटा, आणि काय झालं टॅन थिटा. म्हणजे प्रत्येक लाईनचा स्लोप काढायचा तर तुम्हाला अँगल माहीत पाहिजे. आणि जर अँगल माहीत नसेल तर तुम्हाला लहान गोष्ट आहे, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहीत असेल एनोमधला तर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिले 2x + 3y + 1 इज इक्वल टू 0 एक लाईन दिलेली आहे आणि त्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. तर तुम्ही फक्त या लाईनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. याला आपण डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार, म्हणजे इथं 2 आलं +3 dy/dx आलं इज इक्वल टू 0 झालं. म्हणजे dy/dx इज इक्वल टू काय आलं -2/3. हे कोणाला माहीत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये परत डेरिव्हेटिव्ह घेणार आहे बेसिक पासून, त्यामुळे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. dy/dx इज इक्वल टू काय आहे -2/3. कळते काय? हे झाला स्लोप. ओके, म्हणजे स्लोप तुम्ही काय थिटा माहीत असेल तर टॅन थिटा वापरू शकताय, नाहीतर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढू शकताय. त्याला अजून एक ऑर मेथड आहे. ऑर मेथडमध्ये स्लोपला फक्त एवढंच काढायचं आहे, स्लोप इज इक्वल टू मायनस पहिला साइन लिहायचं, इथं लिहायचं कोएफिशिएंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशिएंट ऑफ वाय. कोएफिशिएंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशिएंट ऑफ वाय, हे तुमचा स्लोप झाला. तुम्ही ह्या पण लाईनचा स्लोप या मेथडने काढू शकताय. ह्या लाईनचा स्लोप काढायचा. कोएफिशिएंट ऑफ एक्स म्हणजे काय सांगा, एक्स या बाजूचा नंबर किती आपला 2, म्हणजे आपण फॉर्म्युल्यात पुट केलं तर काय येणार आहे -2 अपॉन कोएफिशिएंट ऑफ वाय किती आपला 3 -2/3. आला काय झालं स्लोप सेम. म्हणजे स्लोप काढायचे 3 मेथड जे तुम्हाला आता मी सांगितलं. त्यापैकी अँगल माहीत असेल तर हे वापरा, माहीत नसेल तर तुम्ही हे वापरा किंवा हे वापरा. पण कोणती पण लाईन काढली तर त्याला स्लोप हा शुअरली असणार आहे. ओके, म्हणजे स्लोप कधी असणार आहे, जर लाईन वाय ॲक्सिस सारखी नसेल तर. कळते? तर आपण काय करूया आता, आपण स्लोपशी रिलेटेड अजून काही थेरम आहेत आपले. थेरम म्हणण्यापेक्षा ते काय त्याचे कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपण बघूया. काय कंडिशन्स असतात आपल्याला, म्हणजे कोणत्या पण जर 2 लाईन दिल्या, म्हणजे 2 लाईन कोणत्या पण आपल्याला घेतलेली लाईन, समजा आपण ही एक लाईन घेतली आणि दुसरी एक लाईन घेतली, तर ह्या पण एक स्लोप असणार आहे. तर आपण स्लोपचं नाव आपण स्लोप, तर स्लोपला आपण यम नाव देऊ, यम. ओके, म्हणजे कोणते पण लाईन घेतली त्याला स्लोप तर असणार आहे, बरोबर. आता कोणत्या पण लाईनला स्लोप असणार आहे म्हणून आपण एक ही लाईन काढली. ह्या लाईनच्या स्लोपला नाव दिलं m1, म्हणजे स्लोप ऑफ द फर्स्ट लाईन. m1 म्हणजे स्लोप ऑफ द फर्स्ट लाईन. ही एक लाईन ड्रॉ केली आणि नाव दिलं m2, म्हणजे स्लोप ऑफ द सेकंड लाईन. आता या 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झालेत ना. जर अशा लाईन इंटरसेक्ट झाल्या, आता ह्याच्यामध्ये अँगल वगैरे काय माहित नाही आपल्याला, पण काही लाईन अशा पण इंटरसेक्ट होतील. ह्या लाईन इंटरसेक्ट झाली, बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे. पण काही लाईन 2 लाईन ड्रॉ करताना काही लाईन अशा पण काढतील ना. ह्या 2 लाईन काढतील, हे स्लोप झाला m1 आणि हा स्लोप झाला m2. ओके, आता काही जण काय करतील, दुसऱ्या केसमध्ये एक लाईन अशी ड्रॉ करतील, दुसरी लाईन अशी ड्रॉ करतील. हे m1 नाव द्या आणि याला m2 नाव द्या. म्हणजे आपण काय केलं, 3 केस बघितल्या. ह्या 3च केस असणार आपल्याला, एकतर इंटरसेक्टिंग असणार, नाहीतर पॅरलल, नाहीतर परपेंडिक्युलर. ह्या पण इंटरसेक्टिंग आहे, पण स्पेशल केस मध्ये इंटरसेक्टिंग आहे. कोणती स्पेशल केस आहे, हे 90 डिग्री मध्ये. ओके,
मी काय म्हणतो कळलं तुम्हाला? आता व्यवस्थित बघा मी काय सांगतो ते. ह्या लाईनला कोणते कंडिशन नाही स्लोपसाठी, पण ह्या दोन लाईनसाठी कंडिशन आहे. म्हणजे कंडिशन का बरं तयार झाली ते बघा. आता आपण सुरुवातीला काय बघितलं, कोणते पण लाईन ड्रॉ केली तर त्याचा अँगल एक्स ऍक्सिस बरोबरचा. म्हणजे मी एक ही लाईन ड्रॉ करतोय, त्याला एक अँगल दिला थीटा. ओके. आणि दुसरी एक ही लाईन ड्रॉ केली आणि त्याला अँगल दिला थीटा. आता बघून तर आपल्याला हे कळते की हे जी गॅप आहे ना, हे गॅप इथं जर 30 डिग्री असेल तर इथं पण 30 डिग्री, आणि जर गॅप सेम असेल तरच काय असणार आहे तुमचा स्लोप, सॉरी गॅप सेम असेल तर लाईन पॅरलल असणार आहे. ओके. म्हणजे हे पण 30 डिग्री आणि हे पण 30 डिग्री असेल तर लाईन पॅरलल. म्हणजे आपण जर का स्लोपचा विचार केला तर tan थीटा याचा ड्रॉ करा आणि याचा पण tan थीटा फाइंड करा. दोघांचा tan थीटाची व्हॅल्यू सेम येणार आहे, पण ती सेम का बरं आली तर लाईन पॅरलल आहे. म्हणजे लाईन जर पॅरलल असतील तर तुमचे स्लोप काय असणार आहेत इक्वल. ओके. हे लक्षात ठेवा. इफ लाईन्स आर पॅरलल टू इच अदर देन स्लोप्स आर इक्वल. ओके. दोघांचे स्लोप इक्वल असणार. आता दुसरी कंडिशन आहे ही. आता ही कंडिशन तर तुम्हाला अगोदर पण माहित होती. जर दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर दिल्या तर m1 * m2 -1 असणार. आठवतंय बघा 11 मध्ये पण वेगळी कंडिशन होती आपल्याला. m1 * m2 जर -1 असेल, कंडिशन अशी होती आपल्याला. कंडिशन काय होती बघा, हे पहिला लिहून घ्या तुम्ही. हे m1 आहे, हे m2 आहे. L1 लाईन L2 जर पॅरलल असेल, L1 पॅरलल टू L2 असेल, इम्प्लाइज स्लोप m1 = स्लोप m2. ओके. ही पहिली कंडिशन. दुसरे बघा, हे बघूया आपण. आता जर m1 * m2 -1 असेल, m1 * m2 -1 असेल तर लाईन परपेंडिक्युलर असतात. हे काय म्हणजे कळलं? m1 म्हणजे काय स्लोप ऑफ फर्स्ट लाईन आणि m2 म्हणजे काय स्लोप ऑफ सेकंड लाईन. म्हणजे m1 * m2 -1 असेल तर लाईन्स आर परपेंडिक्युलर. कळतंय? त्या कंडिशनवरून तुम्हाला काय कळालं बघा. जर पण m1 म्हणजे काय दिले स्लोप ऑफ फर्स्ट लाईन, स्लोप ऑफ फर्स्ट लाईन इंटू स्लोप ऑफ सेकंड लाईन. जर -1 दिलं तर आपण काय घेणार, लाईन परपेंडिक्युलर घेणार. ओके. काय तुम्हाला स्लोप ऑफ वन लाईन जर का शिफ्ट केली तर स्लोप ऑफ सेकंड लाईन काय येते बघा. स्लोप ऑफ सेकंड लाईन काय येणार आहे -1 स्लोप ऑफ फर्स्ट लाईन. कळते काय? किंवा स्लोप ऑफ सेकंड लाईन शिफ्ट केली तर काय येणार आहे -1 स्लोप ऑफ सेकंड लाईन. ओके. म्हणजे आपल्याला नोट काय मिळाली बघा. इफ line A perpendicular to line B, then slope of line A is equal to -1 slope of B, or slope of B is equal to -1 slope of A. कळते? दोन्हीपैकी एक कोणतं पण आपल्याला हे चॅप्टर मध्ये वापरावं लागणार आहे, हे लक्षात राहू द्या. आता आपण काय करूया, चॅप्टरला तुमची सुरुवात करूया 4.1 मधून. आता घ्या पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्वेशन्स. यातला आपण काय करूया, पहिला फर्स्ट घेऊया आणि त्यानंतर थर्ड घेऊया. हे पहिले 3 घेऊया, तुम्हाला एक्झाम्पल कळून जाईल. पहिले एक्झाम्पल काय आपलं 3y² + 7xy. हे पहिले एक्झाम्पल आहे. आता पहिल्या तर केसमध्ये तुमच्या लक्षात आला पाहिजे दिलेली टर्म 2 आहेत आणि यामध्ये पण कॉन्स्टंट टर्म नाही. हे काय दिलेलं आहे त्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाही. म्हणजे काय मला म्हणायचं आहे की +1 किंवा -1 किंवा कोणताही नंबर प्लस मायनस केलेला नाही. मग आपण काय करणार ते बघा. आता मग त्या दोघांमध्ये जर का कधी पण कॉन्स्टंट टर्म अबसेंट असेल तर व्हेरिएबल कॉमन येतोय. आता व्हेरिएबल कोणतं कॉमन घेणार बघा आपण. व्हेरिएबल इथं y² आणि इथं y आहे तर y कॉमन येईल. y जर कॉमन घेतलं तर आतमध्ये काय येणार आहे 3y + 7x = 0. म्हणजे काय मिळालं बघा, y = 0 मिळालं, और 3y + 7x = 0 मिळालं. ओके. यात काय डाऊट
तुम्हाला हे झालं सेपरेट इक्वेशन y इज इक्वल टू 0 एक इक्वेशन नंबर 1 झालं आणि इक्वेशन नंबर 2 झालं. हे झालं तुमचं क्वेश्चन सॉल्व. कळते काय? हे झालं क्वेश्चन सॉल्व. आता आपण दुसरं बघूया. म्हणजे मी मनाने गेलो तुम्ही त्यातलं बघा. 5x² - 9y² इज इक्वल टू 0. त्याचं आपल्याला सेपरेट इक्वेशन फाइंड करायचं. आपण काय करणार बघा आता. हे 5x² ला आपण असं लिहितो √5x ब्रॅकेट स्क्वेअर -3y ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे झालं a² - b² इज इक्वल टू काय आलं a - b आणि a + b. म्हणजे काय मिळते बघा √5x - 3y आणि √5x + 3y मिळाले का दोन इक्वेशन. म्हणजे पहिले इक्वेशन झालं आणि दुसरे इक्वेशन झालं. मिळाले का? हे आपण सेपरेट इक्वेशन फाइंड करू शकतोय. आता आपण काय करूया 3 टर्म असतील बघूया. आपण 2 टर्मचं बघितलं 2 टर्मचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची किंवा एक नोट लक्षात ठेवा. प्रत्येक होमोजिनियस इक्वेशनला सेपरेट इक्वेशन असणारच आहे असं काही पॉसिबल नाही. मी काय म्हणते कळलं. प्रत्येक होमोजिनियस इक्वेशनला सेपरेट इक्वेशन असेलच असं काही नाही. म्हणजे काय बघा जर मी तुम्हाला x² - y² दिलं हे तर होमोजिनियस इक्वेशन आहे. पण जर मी तुम्हाला होमोजिनियस आहे ना x ची पॉवर 2 आहे y ची पॉवर 2 आहे तर तुम्ही x - y आणि x + y लिहू शकताय. म्हणजे परत तुम्हाला 2 ब्रॅकेट मिळाले. 2 ब्रॅकेट म्हणजे काय मिळालं 2 इक्वेशन मिळाले. पण मी जर तुम्हाला हे इक्वेशन दिलं x² + y². आता विचार करा x² + y² ह्याचा कोणताही फॉर्म्युला नाही. नाहीतर तुम्ही ह्याला x + y आणि x + y लिहिता तर x + y आणि x + y लिहू शकत नाही. का बरं लिहू शकत नाही? हे कधी लिहू शकता तुम्ही जर x + y चा ब्रॅकेट स्क्वेअर दिला तर तुम्ही x + y × x + y लिहू शकताय. ओके. म्हणजे x² + y² ला काही सॉल्व्ह नाही. म्हणजे याचा अर्थ हे असं लिहू शकत नाही. कळते काय? म्हणजे x² + y² ला तुम्हाला फॅक्टर नाही पडले. फॅक्टर नाही पडले म्हणजे काय झालं तुम्ही म्हणू शकत नाही की याला सेपरेट इक्वेशन आहे. कळते? ह्याच्या काय कंडिशन पण आहे त्या कंडिशन पण आपण बघणार आहे. पहिला आपण बेसिक एक्झाम्पल बघूया. हे कळलं तुम्हाला सेपरेट इक्वेशन प्रत्येक वेळेस नसेल. म्हणजे कंडिशन काय झाली जर 2 इक्वेशन दिले लाईन पासिंग थ्रू ओरिजिन वाल्या 2 इक्वेशन दिले तर त्याचं कंबाइंड इक्वेशन हे होमोजिनियस असणार आहे. पण जर होमोजिनियस इक्वेशन दिलं तर त्याची सेपरेट इक्वेशन येतीलच असं काही नाही. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल काय होतं आपलं x² - 4xy ते तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. त्या पुढचं सांगतो. 5th नंबरचं 3x² - 2√3xy 3x² - 2√3xy -3y² इज इक्वल टू 0. आता आपल्याला जे फॅक्टर पाडायचे बघा. त्या फॅक्टर कसे पडतात आपल्याला. हे 3 दिलाय आणि हे 3 दिलाय. हे 3 × 3 9 होते ना. तर 9 चे असे फॅक्टर पाडायचे आपल्याला ज्यामुळे 2√3 मिळेल. बघा मी काय म्हणतोय जर मिडल टर्मला आता हे जर कम्पेअर करता येतं तुम्हाला कम्पेअर करायला ax² + 2hxy + by² इज इक्वल टू 0. ओके. आता मी काय म्हणतोय बघा जर 2h च्या टर्मला जर तुम्हाला इथे रूट दिला असेल मी काय म्हणतोय 2h च्या टर्मला रूट दिला असेल. आता काय करायचं बघा 9 चे असे फॅक्टर पाडणार ज्यात रूट यायला पाहिजे. कोणता रूट 3 वाला. तर इथं √3 ला इथं √3 ला. पण ते काय केलं मी का बरं केलं तर 2h च्या टर्म मध्ये रूट आलाय. इकडा आणि इकडचा विषय नाही चालू आपला. आपला काय चालू आहे 2h च्या ठिकाणी रूट आलाय. इथं आणि इथं रूट लिहिला. आता √3 × √3 किती येते सांगा मला 3 येते. ओके. पण आपल्याला किती पाहिजे 9 पाहिजे. मग ह्या 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 9 येणार आहे × 3 केल्यावर. कळते काय? कन्फ्युज होऊ नका. अजून एकदा सांगतोय मी बघा काय 9 कुठून आले हे 3 × 3 9 आलं. आता 2h च्या टर्म मध्ये √3 आले तर इथं √3 लिहिले तर √3 लिहिलंय. आता √3 × √3 किती आले सांगा 3 आले. 3 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 9 मिळते ते बघायचं. कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे 3 ने. तर आपण मल्टिप्लाय 3 ने केले. हे जे नवीन ऍडजस्टमेंट केले ते आपण इथं किंवा इथं एका ठिकाणी देऊ शकतो. कोणत्या पण एका ठिकाणी द्या. फॅक्टर पडले आपल्याला 3√3 आणि √3. आता लिहायचं कसं ते बघा 3x². ओके. ही टर्म कशी आहे मायनस आहे. ओके. 3√3 इथं 1√3 ना 3 मध्ये गेलं तर 2 येणार आहे. आपण काय करूया प्लस 1√3xy मायनस
3√3xy मायनस 3y² इज इक्वल टू 0 इथपर्यंत लिहिलं. कळते काय? आता मी काय करतोय बघा, हे 3 ला शिफ्ट 3 ला चेंज करतोय. √3 इंटू √3 इंटू x² प्लस √3xy मायनस 3√3xy मायनस 3 आणि √3y² इज इक्वल टू 0. का बरं केली तुम्हाला आता समजले? इथं बघा √3x आहे, इथं पण √3 आणि इथे x² आहे. तर √3x कॉमन घेऊ आपण. √3x जर कॉमन घेतला तर आतमध्ये हे दोन टर्म बाहेर आल्या, राहिलं काय √3 आणि इथलं एक x राहणार प्लस हे y. ओके, आता इथं बघा इथं √3y² आहे आणि इथं √3y आहे. तर मायनस √3y कॉमन घ्या. आतमध्ये काय येणार बघा आता, हे 3 आणि हे x म्हणजे 3x प्लस √3y इज इक्वल टू 0. कळते काय? आपलं काहीतरी चेंज झालेलं आहे. √3x पाहिजे आपलं, 3 बाहेर घेतलं आपण. काय चेंज झालं बा? √3y बाहेर घेतलं आपण. तर 3x इथं आणि मायनस √3y प्लस √3y झाला. आणि ते काय घेतलंय? √3x कॉमन घेतलंय. तर आतमध्ये काय राहणार आहे? √3x प्लस y. ओके, आपलं काय राहिलेलं नाही. आपली एक मिस्टेक फक्त झाली की फॅक्टर घेतलं, हे फॅक्टर गेलं नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला फॅक्टर येते. इथे 3y² करूया. आता कॉमन घेऊया 3y. आता बघा 3y जर कॉमन घेतला तर आतमध्ये काय येणार आहे? √3x मायनस y इज इक्वल टू 0. बघा आता √3x आणि प्लस y मायनस कॉमन घेतल्यामुळं. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे, ते दोन ब्रॅकेट आपण कॉमन घेऊया. म्हणजे काय ते बघा आता, √3x प्लस y इंटू √3x मायनस 3y इज इक्वल टू 0. मिळाले दोन सेपरेट, एक इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन. म्हणजे आपल्याला सेपरेट इक्वेशन फायनल आहे. फक्त आजच्या केसमध्ये लक्षात द्या ठेवायचं तुम्हाला, स्लोप ऑफ द लाईन आणि हे जे केले आपण ते. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट कोणता लक्षात ठेवणार तुम्ही? प्रत्येक होमोजिनियस इक्वेशनचे फॅक्टर पडतील असं काही नाही, प्रत्येक वेळेस पडतील असं काही नाही. जसं एक्झाम्पल बघितलं x² प्लस y². आता तुम्ही काय करा, 4.1 मधला तुम्ही पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि तुम्हाला सॉल्व्ह नाही झालं तर मला सांगा ते. ओके, जर व्हिडिओ समजत असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.